हॅलो गाईज, वेलकम बॅक. गुड मॉर्निंग. परत आपण चाललो आहोत ॲज युजल ऑफिसला. अजून काय काम धंदे काय आपल्याला? उठाय सकाळी उठायचं, आंघोळ बिंघोळ करायचं, जायचं कुठं? ऑफिसला जायचं. काय करायचं ऑफिसला जाऊन? हे करायचं ते करायचं, काम करायचं. हे असंच असते सगळं आयुष्यात. पण आजचा दिवस स्पेशल आहे. आजचा दिवस स्पेशल आहे कारण की आज आहे पाकिस्तानी इंडिपेंडन्स डे. आपला आहे उद्या 15 ऑगस्ट, भारताचा इंडिपेंडन्स डे. पण विषय असा आहे की उद्या असते आम्हाला सुट्टी. सगळ्यांनाच असणार उद्या सुट्टी ऑब्व्हियसली. आणि उद्या शनिवार आहे. तो ऑफिस प्रिमायसेसमध्ये जे आहे ते आज सेलिब्रेट करतात की बाबा उद्या तुम्हाला सुट्टी आहे, आज आपण सेलिब्रेट करूया आपला भारताचा इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडंट डे, इंडिपेंडन्स म्हणजे आपण इंडिपेंडेंट झालो. आज ह्या दिवशी आज आपण इंडिपेंडेंट झालो. सो इट इज अ व्हेरी नाईस डे. इट इज अ गुड डे. वी गॉट इंडिपेंडेंट ॲज इंडियन्स, ॲज भारतीयन्स. तर असा सगळा विषय आहे. सो सेलिब्रेट करा तुमचा इंडिपेंडन्स जो आहे तो सेलिब्रेट करा. आणि इंडिपेंडन्स डेच्या दिवशी फक्त सेलिब्रेट करू नका, तर प्रश्न विचारा स्वतःला, समाजाला, आजूबाजूच्या लोकांना की तुम्ही खरंच इंडिपेंडेंट आहात का? बघा, त्या ब्रिटिशांपासून आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं, बरोबर, करेक्ट आहे. पण त्यानंतर हे जे सो कॉल्ड देश चालवणारे आहेत, ज्यांना आपण निवडून दिलं आहे, बरोबर, ते हे देश नीट चालवत आहेत का? की त्यांच्यावर ते आपल्याला डिपेंडेंट राहायला लावत आहेत? फ्री टू चूज आहोत का? फ्री टू स्पीक आहोत का? फ्री टू मूव आहोत का? फ्री टू स्पेंड आहोत का? सो एन्जॉय दिस डे. मजा आहे आणि एन्जॉय भाई, एन्जॉय. ब्रिटिशांपासून इंडिपेंडन्स मिळाले आहे, हो 100%. तुम्हाला हा सगळा जो फ्रीडम आहे तो आहे, फॉर शुअर. मजा करा, एन्जॉय. इट इज अ गुड टू बी इंडिपेंडंट. आणि इंडिपेंडन्स भरपूर प्रकारचे असतात. आता त्या देशापासून, त्या ब्रिटिशांपासून तर मिळाला, जसं की आता मी गव्हर्नमेंट बोललो किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, खरंच इंडिपेंडन्स असणं देशात एक ॲज अ सिटिझन म्हणून, ते पण एक आहे. पण अशात बऱ्याच आहेत. फॉर एक्झाम्पल महिलांसाठी पण आहे ना, ती पण डिपेंडेंट असते बरीच वर्ष फॅमिलीवर. आणि ऑर्थोडॉक्स फॅमिली असतात, ते त्यांना मुलींना काय करू देत. सो तो पण एक हा दिवस आहे की बाबा आपण रिअलाईज करायचा, विचार करायचा की आपल्याला काय केलं पाहिजे समाजामध्ये. अरे बाबा, पोरींना अजून शिकायला देत नाही, पोरींना अजून समाजामध्ये ते स्थान दिलेलं नाही आहे ॲज अ फिमेल. तर आपण काय केलं पाहिजे? आपण पोरींना घेऊन त्यांना सेफ फील करवलं पाहिजे, त्यांना आपण मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे की बाबा हे करा. ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत, त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. त्यांच्या फॅमिलीज बरोबर, त्यांच्या जे पण गोष्टी आहेत त्यांच्याशी बोललो पाहिजे. वाव, बघ, बऱ्याच गोष्टींवर कोण ना कोणतरी कशावर तरी डिपेंडेंट असतात. पण त्या गोष्टी मागे सोडून, त्या कॉन्कर करून पुढे जाणं, हे सगळं महत्त्वाचं आहे. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा गाईज. मस्त ज्ञान दिलेलं आहे मी तुम्हाला. बघा, मजा करा. थँक्यू सो मच. मला छान वाटलं तुमच्याशी हे बोलून, शेअर करू. कारण की असे सगळे थॉट्स असतात जे आपण आपल्या मनात असतात, आपल्याला सांगायचे असतात. अरे पाऊस पण पडा, काय चाललंय हे? पाऊस पण पडतोय, ऊन बी लागतंय, काम बी करायला लागल्या, ट्रॅफिक बी आहे. कसलं काय आणि कसलं काय. जाऊ दे, आपण जाऊया. कामाला जाणं महत्वाचं आहे. बापरे बाप, मध्ये तर किती विषय झालेला. हीट वेव, असं तसं, मार्च कसे काढले दिवस काय माहिती. पाऊस आला, पाऊस येऊन पण आता झाला, जायची वेळ आली आहे पावसाची. पडला पाहिजे अजून, अजून जास्त पडला पाहिजे पाऊस.
आणि 1.5-2 महिन्याचा पडला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. वर्ष संपलं काय 2026 शट 2026 पण संपलं, 2027 आलं. अजून 1-2 वर्षानंतर 2029 येईल आणि 2019. हो माय गॉड, असं होईल 10 वर्षांपूर्वी. एक डेकेड झाला, एक डेकेड मध्ये खूप मोठे होतो यार, पटपट आपण होतो मोठे. त्यामुळे ना स्वतःवर वेळ घालवलेला बरा वाटतो, स्वतःसाठी गोष्टी केलेल्या बरं वाटतं. पप्पी देतो काय आता मी रिग्रेट राहतो, एवढी वर्ष गेली स्वतःसाठी काय केलं काय नाही. स्वतःसाठी करा, तुमच्या लव्ड वन साठी करा, बऱ्याच गोष्टी आहेत करा. स्ट्रगल तर असणारच आहे, पेन असणारच आहे, दुःख वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इनएव्हिटेबल आहेत, या असणारच आहेत. पण तुम्ही किती खुश राहताय स्वतःहून, तुम्ही किती स्वतःला मोटिवेट करताय, स्वतःला चिअरअप करताय, दुसऱ्यांना चिअरअप करताय, दुसऱ्यांना मोटिवेट करताय. You got my heart, girl, you got my soul. मैंने तुझे देखा हंसते हुए गालों में, बेहतर ख्यालों में, गालों में, मोरनी के जालों में, मोरनी की चालों में, प्यार करने वालों में, इश्क के मलालों में. असंच काहीतरी आहे ते एक्झॅक्टली नाही आठवत मला. काका एकदम असं बाजूला हवली, मस्त बंद पडली रे. आणि हा एक इश्यू आहे गाडीचा, की फक्त गिअरमध्ये चालू होतं, आपलं न्यूट्रलवर चालू होते, गिअरमध्ये चालू होतं. हे पण चेक करायचं आहे एक्झॅक्टली काय सीन आहे. प्यार करने वालों में. व्हाईट वगैरे घालून आले की नाही पोरं. इंडिपेंडन्स. मी काय बोललो काहीच लक्षात ठेवा, कारण की त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि बाकी काय, एन्जॉय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आग कुठं कसं जायचं एवढं फिरून. ह्याची तर आईच ठेवली पाहिजे, वांडी खाला. साहिल कुठे लावणार, यांना मला मस्ती आली.